महाराजांना बघून तानाजी वंश ढसा लढतो. महाराज होता ताना लढतोस कशाला, लवकर करावशी लढतोस कशाला, लवकर करावशी. इतकं स्वराज्याचा बाप माझ्या समोर बाय, पण त्याला मी एका हाताला मुद्रा करू शकत नाही. म्हणून लढतोय, म्हणून लढतोय. हे फार मोठी गोष्ट आहे. जिजाऊच्या पोटी नवीन युवक बालक जन्माला आला. त्या युवक बालकाचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. बालकाला पाळण्यात टाकलं. आया बहिणींनी पाळणा म्हटला. जो जो रे बाळा जो जो रे, चंद्र जसा इंद्र शोभितो, पुत्र जिजाऊचा गजबा पाडला पाडला बाळ शिवाजीचा. या प्रकारे आया बहिणींनी पाळणा म्हटला. त्यानंतर आऊसाहेबांनी स्वराज्याला वचन दिलं. स्वराज्य स्थापन करेला बाजीराव शिवाजी, आणि त्याच्या वचन मिळालं शिवाजी, माऊलिया शिवाजी. खऱ्या अर्थाने आता आऊसाहेबांनी स्वराज्याला वचन दिलं. आता शिवराज 1 वर्षाचे झाले. शिवराजांवरती शिवाजी महाराजांच्यावरती आऊसाहेबांनी सुसंस्कार टाकायला सुरुवात केली. खरं तर रामायण महाभारत श्रीकृष्णाच्या कथा सांगायला सुरुवात केली. शिवराज 1 वर्षाचे होते. आऊसाहेबांना म्हणतात, आऊसाहेब स्वराज्य म्हणजे काय? शिवराजे स्वराज्य म्हणजे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं तालुक्यांचं हे राज्य, लोकांनी लोकांकडून घडवलेले राज्य, ते म्हणजे स्वराज्य. आता महाराजांना हे स्वराज्य घडवायचं. रामाने रामराज्य घडवलं. शिवाजी महाराज काय म्हणाले? रामाने रामराज्य घडवलं, आम्ही स्वतःचं राज्य स्वराज्य घडवलं. आता या क्षणाची वाट पाहत अवसर बघ. आता हा क्षण येईल तरी कधी? खऱ्या अर्थाने आता या स्वराज्यावरती अन्यायकार होत होते. उभ्या उभ्या मंदिरं फोडले जात होते. लेकरांना तर काय त्याच्या आई वडिलांना पण बाहेर निघण्याचं भीती वाटत होती. खऱ्या अर्थाने चालता बोलता घेऊन फोडल्या जात होते. आया बहिणीची आबरू लुटली जात होती. आता कोण रोखणारे वाद झालं? 19 फेब्रुवारी 1630 रोजी या शिवनेरी वाड्यावर शिवबा जन्माला आला. आता शिवाजी राजे आता हे वाद रोखणार. शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना बेंगलोरला नेलं. बेंगलोरला नेऊन शिवाजी महाराजांना राजकारण म्हणजे काय हे कळावं याकडे. आजीच्या दरबारात आजीच्या निजामशाही मोगलशाही याची ओळख करून खऱ्या आजीशाच्या दरबारात मी मागल्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं, शिवाजी महाराज त्यांच्या समोर झुकले नव्हते आणि आजीशाला फार राग आला होता. खऱ्या अर्थाने आता महाराजांचा जीव बँगलोर मध्ये झुकत होता. शिवाजी महाराज ते बळीबंधू संभाजी महाराज, औसा जिजाऊ आणि शिवाजी महाराज बेंगलोरला होते. आता पुण्याची जहागीर सोपवण्याकरिता शहाजी महाराजांनी की शिवाजी महाराजांचा या ठिकाणी जीव धोक्यात आहे आणि आता शिवाजी महाराजांना पुण्याची जहागीर सोपवण्याकरिता, स्वराज्य घडवण्याकरिता आता आपल्याला पुण्याकडे सोपवावं लागेल. त्यांच्या शक्तीला काय सारे शिक्षक, काय सारे ध्वज, काय सारे कुटुंब सरदार सोबतीला आलेले आणि एक छोटीशी राजमुद्रा दिली. खऱ्या अर्थानं त्या राजमुद्रेवर लिहिलेलं होतं, प्रदीपचंद्र लेखव भक्तिष्ण विदुषिववंदिता सहस्र मुद्रा भद्राय राजते. राजे प्रदीपदेच्या चंद्रप्रभेप्रमाणे तुमची ही मुद्रा गौरवित होईल आणि अवघ्या विश्वाला वंदनीय होईल. राजे फक्त तुम्ही यशाचं पाऊल उचला आणि यश तुमच्या आपोआप पाठीमागे असे संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांना शहाजी राजे म्हणतात. खर तर शिवजयंतीची आयोजन कोणी केली आपल्याला माहित आहे का? इथे बसलेला विजय कोणाला माहित असेल तर अभिमानाने सांगा, मला माहित आहे शिवजयंतीची आयोजन कोणी केली? कोणालाच माहित नाही. सर्वात पहिले शिवजयंती साजरी कोणी केली ही माहित असायला पाहिजे. कोणालाच माहित नाही. खऱ्या अर्थाने 1857 रोजी ज्योतिराव फुल्यांनी शिवाजी महाराजांची पुण्यात शिवजयंती ही साजरी केली होती आणि त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी
शिवजयंतीची आयोजना केली म्हणजे शिवजयंतीची परमिशन काढली. स्वराज्य मेरा जन्मसिद्ध अधिकार मी उसे लेकर रहूंगा और स्वराज्य माझं आणि मी स्वराज्यावरचा अधिकार मी घेतल्याशिवाय राहणार नाही. या स्वराज्य आणि स्वराज्यावरचा अधिकार घेतला लोकमान्य बाळगंगाधर टिळक. खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांचा खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो. तेच म्हणजे आपली लोकमान्य बाळगंगाधर टिळक. तानाजी मालुसरे जो आपटायला लागलं एकाएकी उदयमान पडला. एकाएकी तानाजी मालुसरेंची धाड सुटली. धाड सुटल्यानंतर डबल उदयमान उठला. युद्ध करायला सुरुवात केली. युद्ध करायला अपाट सुरुवात केली. आता तानाजी मालुसरे आपलं कापल्या जातो आपण. त्यानंतर उदयमान आपण आता कापत जातो. एकामेकांची भीती वाटू लागली. त्यानंतर तानाजी मालुसरे धाड सुटली. धाड सुटल्यानंतर तानाजी मालुसरेंचा हात सुटला. हात सुटल्यानंतर तानाजी मालुसरे युद्ध करायला वाटले नाही. आता आपल्या हात आपला आपल्या हाताला युद्ध करायला सुरुवात केली. बांधा वाटला आपण जिंकलो. तानाजी आपला तानाजी मालुसरेंनी युद्ध करायला सुरुवात केली. युद्ध करायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे पडले. उदय भारी पडला. आणि तिकडे मावळे एकाएकाला सरासरा कापतच होते. आता ही बातमी मारताना रायगडावर सुटली की आता तानाजी मालुसरे पडलाय. युद्ध जिंकलं. महाराज निघाल्यावर महाराजांना बघून तानाजी मालुसरे ढसा लढतो. महाराजांना बघून तानाजी मालुसरे ढसा लढतो. महाराज होता ताना लढतोस कशाला लवकर करावशी लढतोस कशाला लवकर करावशी. तानाजी इतकवढा स्वराज्याचा बाप माझ्यासमोर उभा आहे. पण त्याला मी एका हाताला मुद्रा करू शकत नाही. म्हणून लढतोय हे फार मोठी गोष्ट आहे. 26 जानेवारी 1639 रोजी राजेगावच्या बाबाजी भिकाजी गुजऱ्या पाटलाने भर दिवसात सर्व सक्षम एका शेतकऱ्याच्या तरुण मुलीची आबरू उठली. तिला उचलून नेले. तिची आबरू उठली हे बातमी महाराजांना कळालं. हे महाराजांना बातमी कळतात. महाराजांनी त्या शेतकऱ्या त्या आबाजी भिकाजी गुजर त्या पाटलाचा संरंग केला. म्हणजे त्याचे हातपाय कलम केले. या न्यायावर आपलं स्वराज्य खुश होते. खऱ्या अर्थानं हा न्याय जर आज आपल्या इथे जर असता राज कित्येकाचे हातपाय कलम झाले असते. ते जेवढ झाले. खऱ्या अर्थात कल्याणच्या लुटीमध्ये आबाजी सोंडेवानी खूप सारा खजिना लुटला. त्या खजिन्याचे मुला अहमदला कैद केलं. मुला अहमदच्या सुनीला कैद केले. खऱ्या अर्थात आबाजीला वाटलं आता महाराज आपला सत्कार करणार आहे. आता आपण स्वराज्याकडे बरोबर स्वराज्याकडे आला. आबाजी सोंडेवाला पुण्याकडे आला. महाराजांना त्या लुटीमधलं फार सारा खजिना हो तर अंदाज असेल महाराज माझं खजिना तर अंदाज. पण मुल्ला अहमदला हे फार उत्तम काम केलं आबाजी तुम्ही. त्यानंतर मुल्ला अहमदला तर कैद केलं. त्याच्या सुनीलाही महाराजांना फार क्रोध येतो. महाराज म्हणतात आबाजी तुम्ही या स्वराज्यात कित्येक वर्षापासून काम करताय पण तुम्ही या शिवाजीला ओळखू शकले नाही. मुला अहमदच्या सुनीला बोलावलं. तिच्या तोंडावर त्याच्या मुखावर उडका हटवला. महाराजांनी तिचा आदर सत्कार केला. तिला साडीत बांगड्या दिल्या. खऱ्या अर्थाने तिच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले. ऐसा राजा होणे नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ऐसा राजा होणे नाही. मुला अहमदच्या सुनेला रवाना केलं महाराजांनी. हे सर्वात तुमची आमची मन जिंकायची महाराजांची एक वैशिष्ट्याची गोष्ट आहे.